स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. गणपती बाप्पा मोरया. एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात साकारत असलेल्या ZLD प्रकल्पामुळे इचलकरंजी शहराची ओळख ग्रीन सिटी म्हणून होणारच आहे. पण त्याबरोबरच पंचगंगा प्रदूषणासह अन्य प्रश्नही या शहरापुरते कायमस्वरूपी हद्दपार होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प इचलकरंजीसाठी गेम चेंजर असणार आहे असं मत खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केलं. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह प्रोसेस आणि सायझिंग चालक उपस्थित होते. इचलकरंजीसह लक्ष्मी इंडस्ट्रीज, हातकणंगले आणि यड्राव यासाठी सुमारे 609.58 कोटीचा ZLD प्रकल्प मंजूर झालाय. या प्रकल्पाचं प्रेझेंटेशन महापालिका सभागृहात करण्यात आलं. यावेळी MIDC कार्यकारी अभियंता इरप्पा नाईक यांनी याबाबत माहिती दिली. यात इचलकरंजी इथं 15 MLD, हातकणंगले इथं 5 आणि यड्राव इथं 5 MLD क्षमतेचे ZLD प्रकल्प उभारणीचं काम होणार आहे. याचा कार्यादेश ऑगस्ट 2025 रोजी दिला असून 27 महिन्यांपर्यंत काम पूर्ण करायचं आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातलं असून मुदतीपूर्वीच काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्याचंही सांगण्यात आलं. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं, या प्रकल्पासाठी शासनाकडून 100% निधी उपलब्ध होणार असल्यानं याचा भार कुणावरही पडणार नाही. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी याच्याशी संबंधित प्रोसेस आणि सायझिंग चालक तसंच महापालिकेचाही सहभाग महत्त्वाचा असल्यानं बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्वसमावेशक अशी समिती तयार करण्यात येणार आहे. ZLD प्रकल्प उभारणीवेळी या सर्वांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरणार आहे. सायझिंगचं सांडपाणी जमा करण्यासाठी 2 टँकर शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. तसंच सायझिंगच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र STP प्लांट उभारण्याचा विषयाचा समावेशही यात करण्यात आलाय. या प्रकल्पामुळे इचलकरंजीत MIDC प्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचा मनोदय आहे. प्रोसेस धारकांनीही फ्लो मीटर, CRP बसवून घेणं आवश्यक आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असंही आवाहन करण्यात आलं. आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं, महापालिकेचा या प्रकल्प उभारणीत थेट सहभाग नसला तरीही नियंत्रण समितीच्या माध्यमातून याकडे लक्ष ठेवण्यात येईल. नियमितपणे आढावा बैठकीचं नियोजनही करण्यात येणार आहे. माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांनी मनोगत व्यक्त करत प्रोसेसधारक, सायझिंग तसंच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, भाऊसो आवळे यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.